सो नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, आता आपण जातो आहे पाणी बघायला जे नालासोपारा बसविरामध्ये भरलेलं आहे. सो हे आत्ता आपल्या बिल्डिंग खालची ही दृश्य. चला जाऊयात पुढे आणि जे काय लोकेशन असेल ते मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवेल. आणि पोरं आपले खेळत आहेत, मस्त पावसाची मजा घेत. आणि हे आपला एरिया, आपल्या बिल्डिंगच्या खालची जागा. चला आपण जाऊयात आपल्या गाडीकडे. ही आपली गाडी आणि हे आपल्या पार्किंगचं पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि लोकेशन आहे रघुकुल आंबेडकर नगरचं, जे तुम्ही बघू शकता. आणि मी जे लोकेशन आहे त्या खालती आपण लोकेशनचं तर टाकणारच आहोत, काय कोणतं लोकेशन आहे ते. आणि हे बघा ना कसलं पाणी भरलं आहे. आणि याच्या पुढे रस्त्यावरचंही तुम्हाला दाखवेल राधाकृष्ण हॉटेलचं. आणि हे आहे आपलं राधाकृष्ण हॉटेलच्या इकडचे पाणी भरलेलं, पूर्ण अख्खा रस्ता भरलेला. आणि हा राईट साईडने मारला तर पूर्ण अख्खा स्टेशन आहे, जाम भरला आहे. नालासोपाराची अवस्था आहे. आणि हे नालासोपारा ईस्टमधलं आहे. आणि आता आपण वेस्टलाही जाणार आहे. हे पूर्ण क्लिअर झाल्यानंतर आता इथून आपण पुढे जाऊन ब्रिज वगैरे चढू. ब्रिज वगैरे चढल्यानंतर आपण पुढे येऊ. पण जे मी कष्ट घेतले फक्त मी तुम्हाला नालासोपारामध्ये जे काय पाणी भरले हे दाखवण्यासाठी, पूर्ण आपल्या बोलतात ना रक्ताचं पाणी करून मी व्हिडिओ बनवलेले आहे असं प्रकारे. सो ही पब्लिक. आणि चला आपण चढलेलं आहे ब्रिज, जे आता आपण जातो आहे वेस्टला. माणसं चालत आहेत नुसते, कामावरून सुटले आहेत. काही जणं घरी जातात आपल्या, काही जणं हे बघा आपण आलेलो आहेत नालासोपारा वेस्टला. आणि हे नालासोपारा वेस्टला भरलेलं पाणी. सो मिनी वॉटरफॉल काय बोलतात, रिसॉर्ट, मिनी रिसॉर्ट बोललं तरी काय वाईट नाही आहे. सो हे नालासोपारा वेस्टची दृश्य बघा ना कसलं पाणी भरलं आहे. आणि 2 वर्षानंतर ही अवस्था झाली आहे, कारण की 2 वर्ष आधी पण भरलेलं, पण एवढा नव्हता. पण हे याडामध्ये जास्त भरला. जर तुम्ही वसईविरा नालासोपारामधले असतील तर प्लीज कमेंट करा आणि जास्तीत जास्त टॅग करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. जे की नगरपालिकेचं वसईविरा नगरपालिकेला हे व्हिडिओ जाऊ शकते आणि त्यांचं कामं जरा चांगले प्रकारे होतील हे आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि आता आपण चाललो आहे तुमच्या वहिनीला घ्यायला, म्हणजे मी माझ्या बायकोला घ्यायलाच जात होतो. सो त्या हिशोबाने हा आहे फनपिस्टा रोड. बघा ना कसलं पाणी भरलं आहे. सगळे असं एक कोणतं लोकेशन किंवा कोणता एरिया नाही आहे की जिथं पाणी भरलेलं नाही आहे. सगळ्या ठिकाणी पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. सगळ्या ठिकाणी पाणी भरलं आहे. असं एकही एरिया नाही की जिथं पाणी नाही आहे. आणि हे मी स्वतः व्हिडिओ काढते, एका हाताने गाडी चालवतो, एका हाताने मी व्हिडिओ काढतो. कोणासाठी? फक्त तुमच्यासाठी की व्ह्यूज, लाईक, शेअर. हे बघा तुमची वहिनी आलेली आणि हे बघा ना कसलं पाणी. इथूनही पाणी. आणि ती जॉबला आलेली पण तिथं सोडल्या लवकर. तर आता आपण जाऊयात पुढे. चलो बाई. हो. आणि हा रस्ता आहे आपला पेट्रोल पंप नालासोपारा वेस्टचा, जे की पूर्ण अख्खा पाण्याखालती आहे. ओ चा. आणि फक्त एकच दुकान चालू आहे जे वाईन शॉप, बाकी सगळं बंद होतं. कारण की पावसामध्ये तेच महत्त्वाचं आहे असं वाटतं. वा. आणि आपली गाडी आहे रॉनिन. सो बाप गाडी आहे. आणि आता आपण जाणार आहोत पेट्रोल वगैरे भरून, परत आपण रिटर्न मारणार पेट्रोल वगैरे भरून. मग त्यानंतर पुढे बघूयात कुठे जायचं कसं काय ते. कारण की आज हा आपला व्हिडिओ फक्त पाण्याचा असणार आहे, नुसता पाणी. चला पेट्रोल वगैरे पण भरलं आणि आता आपण निघालेलो. सवारी अपनी चली. ओ ले 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 ले. आता याला टोकणार की वा वाचलो बाई. चला 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 पुढे चला पुढे चला पुढे चला बाई. दाम सीन झाला असता. आणि आपण परत निघालेलो आहेत आपल्या डेस्टिनेशनला. सो बघा तुम्ही हे पाणी
वाइन शॉपलाच फक्त माणसं आहेत, बाकी कुठेही माणसं नाही आहेत. यहाँ से लेने का घर पे जाके बैठने का, ये वाला सीन आहे. बघूया बघा ना कसलं आहे हे. जर नगरपालिकेने जर चांगली कामं केली असतं एवढं पाणी भरलं असतं का? हां सो हा पण रस्ता पुढचाच आहे, जो वेस्टचाच आहे, छेडानगर या साईडीचा. इथं काही एवढं पाणी भरलं नाही, पण हाय पाणी तर आहेच. गाड्या वगैरे पण बंद पडलेल्या आहेत. हे बघा ना गाड्या, ही बेकार अवस्था झाली, बेकार. ही नालासोपाराची अवस्था आहे. तर मुंबईची तर याच्यापेक्षा पण बेकार आहे. मुंबईला तर आपण काय गेलो नाही, पण न्यूज वगैरे बघून बघितले समजते. आणि मी पण सुट्टी टाकलेली. तेव्हा ना बाप रे, सगळ्या गाड्या बंद आहेत. आणि आपली गाडी ही चालते, कारण की आपली गाडी नवीन आहे. पण थोडी भीती तर वाटते की पुढे काय प्रॉब्लेम नको यायला. मस्त आपण तर फिरतोय. ओव्हरटेक ले 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 बाईला ओव्हरटेक करू आपण आलेलं पुढे. चलो बाई बाई, काकाला सल्यूट आहे, फुल सल्यूट. मस्त काका ही एक कपल. ती गाडी कधी बंद न पडणारी होती. तेव्हा सगळ्या गाड्या बंद पडल्या मध्ये, एवढं पाणी आहे. आणि मी कामाला सांगितलं तर कामवाल्यांना एक फोटो पाठव होता सकाळी की फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा. सो आता हे त्यांना आपण बघूयात. त्यांनी जर बघितलं, त्यांच्यापर्यंत पोचलं, तर त्यांना समजेल नाही बाबा माणूस खरा बोलतो, काही गोष्टी खोट्या नसतात. आपण परत आता युटर्न मारून आपण परत आलेलो आहेत. हे क्रोमा वगैरे हे तर जे इथं राहतात वसईविरा नालासोपारामध्ये त्यांना तर माहितीच असेल, त्यामुळे त्यांना हे सांगायचे. पण स्क्रीनवरती मी सगळ्या गोष्टी लोकेशन जे आहेत त्या लोकेशन मी टाकणार आहे. सो जे तुम्हालाही कळेल की कोणतं लोकेशन कुठं पाणी भरलेलं. न्यूजला काय सगळ्या गोष्टीच दाखवत नाही, पण मी आज बाहेर निघालो आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी व्हिडिओ वेगळा काहीतरी काढूयात. कारण की सगळे काय खाण्याच्या फिरण्याच्या या गोष्टी, पण आज आपल्याकडे पाणी कोणतं कुठे कुठे भरलेले हे आपण दाखवणार. तर त्याचा व्हिडिओ मी काढला. ओ दादा ले ले, दादाची पण वाटतं काहीतरी नवीन गाडी आहे. ओ फुल सनसनाट दादा चाललेलं आहे. आणि आता आपण आलेलं सिग्नलला बाई. अरे काकी बघा ना कसलं एवढं पाणी, एवढं पाणी भरलेलं आहे. हे बघा इले पटरी. ते ट्रेन बंद तर नव्हत्या पण स्लो होत्या. सगळे बोलत होते बंद आहे बंद आहे बंद आहे, पण बंद ट्रेन नाही आहेत, स्लो होत्या ट्रेन. आणि हे आहे मच्छा आपलं हे भाजी मार्केटचा रस्ता. हे बघा ना, हा रस्ता आत्ताच बनवलेला आहे या लोकांनी, नगरपालिकावाल्यांनी आत्ताच बनवलेला आहे. तरी एवढं पाणी. हे रस्ते वाढवतात, काय करतात काय माहिती वाढवून रस्ते. अरे नाले साफ करा, नाले बनवा, रस्ते वाढवून काय करणार आहेत. हे पोलीस चौकीच्या इकडचं आहे, तो पोलीस चौकीच्या इकडचा. तर दादा थांबला, दादाची गाडी काही पडली बंद. हे आचोळीसाठीचा रस्ता. सगळे चालले, सगळे कामावरून काही जण निघाले आहेत. हे बघा ना कमरेपर्यंत पाणी आहे. ते बस स्टॉपचं आहे, तो पोलीस चौकीच्या इकडचं रस्ते. भन्नाट भन्नाट पाणी भरलेलं आहे, भन्नाट विषय नाही. ओ चलो चिच्चा हम तो चले. बेकार अवस्था आहे. आमचा कॅमेरामॅन बघा आरशामध्ये दिसतोय. आज तक भारी. ही एवढी गर्दी
हे माणसं काही जण पाणी बघायला आलेत, काही जण जॉबवरून लवकर सुटलेत. हे बघा हे पाणी काय गाडी निघणार आहे याच्यातून सांगा तुम्हीच. पोरं बसली आहेत मस्त एन्जॉयमेंट करत आहेत. हे आम्ही असं लहानपणी करायचो, घरातून ओरडायचे तरी आम्ही निघायचो. पण आता काय काही जबाबदाऱ्या आहेत, काही गोष्टी आहेत ते आम्ही नाही करू शकत. पण आज मी माझ्या बायकोला घेऊन म्हणजे तिला घ्यायला गेलेलो, त्या हिशोबाने त्या निमित्ताने मला हे सगळं दाखवायला पण भेटतं आणि मी स्वतः एन्जॉयमेंट आणि माझी बायको पण एन्जॉयमेंट करते त्या गोष्टी. कारण की तिने ही लग्नानंतर बऱ्याच टायमानंतर या सगळ्या गोष्टी तिने अनुभवल्यात आणि मी तर माझा जन्म इकडचा आहे, तर सो त्यामुळे माझं विषय ना मी ह्या गोष्टी अनुभवतच राहतो. माहिती असते मला या सगळ्या गोष्टी. हे बघा नगरपालिकेच्या बशी या, जर या बशी बंद पडू शकतात तर मग हे ऑटो बाईक्स का नाही बंद पडू शकत? हां, नॉर्मली ट्रेन बंद पडत आहेत आणि ऑफिसवाले बोलत आहेत कामाला या. आता काय बोटी घेऊन जायचं. हे बघा परत आलेले आहेत आपण रघुकुल, जे आता आपण चाललेले आहेत घरच्या रस्त्याला. नशीब माझ्याकडे बोट नाही, नाहीतर काही पळवली असती, भन्नाट पळवली असती. काही नाद करायचा नाही, रॉनी नाही. ए मावशी साईडला हो, याला ऐकत नाही. यो दादा थांबलाय बघ कसा. दादाची पडली गाडी बंद आणि आता आपण चाललेले आहेत पुढे सगळ्यांना मागे टाकत. कसं ए साईडवर आहे दादा. चला आपण आलेले आहेत पाण्याच्या बाहेर, थोडं तरी पण पाणी आहे. संपलं पाणी, इथपर्यंत पाणी होतं आणि हे आलेलं आहे आपलं आंबेडकर नगर. हे आहे विजयनगर. आहे बघा अर्धा व्हिडिओ पाठीमागे काढायचा बंद विसरलेलो चालू करायचा. सो पण इथं एवढं पाणी म्हणजे पाठीमागे पण एकदा इतकर पाणी होतं. पण आपली गाडी काय पहिल्या गेअरला टाकायचं आणि एक मस्त भन्नाट चालत जायचं. चलो आणि हे आलेलं आहे आपला एरिया. सो हा आहे आपला एरिया आणि आपण आता आपल्या घरी जातोय. हा बघा हा एरिया आहे विरारचा. सो मी तिकडून घरातून निघाल्यानंतर मी विरारला पण आलेलो, तर विरारचंही मी लोकेशन तुम्हाला हे दाखवलं. हे आहे विरार सिग्नल, आपलं सिग्नलच्या इकडचा जकात नाका. आणि या गाडीतून आपली गाडी आपण या पाण्यातून आपली गाडी काढणार आहे कमरेपर्यंत. आहे बघा ना सगळ्या गाड्या बंद पडल्या, पण आपली गाडी आपण काढणार आहोत. हे साईडला ऑटो पण पडलेली आहे बंद, गाडी पण पडलेली आहे बंद. कट मारत आपण चाललेलो पुढे. चलो बाहेर बाहेर म्हणजे सगळ्यांना पाठी टाकत आपण आलेलो पुढे. आणि आज आपण चालत सरळ आणि हा रस्ता आहे महाराजा. सो आता आपण वेस्टवरून परत जाणार आहोत. पण हा रस्ता हे बघा, हे तुम्हाला इथून पूर्ण पाणी दाखवतो. आमचा कॅमेरामॅन पाठीमागे आहे. आणि हा व्हिडिओ आपण मोबाईलने काढलेला आहे, सो थोडा ब्लर आहे. सगळे आपल्या तोंडाकडे बघतात. हे बघा ना कसलं पाणी. हा माळाचा रस्ता आहे. या माळाच्या रस्त्याला हा एक पॉश एरिया बोलतात. सो तो हा एरिया आणि यापेक्षा आमच्या एरिया बरा आहे. कसला पॉश, त्यासाठी तर पाणी सोडत असतो, त्यामुळे आपण इथे येतो. आणि सो हे माझं व्हॉईस रेकॉर्डिंग आहे, कारण की माझं गोप्रो माझं व्हॉईस येत नव्हता, त्यामुळे मी
म्हणजे आधी व्हिडिओ वगैरे बघितला त्यानंतर मग मी बोलो व्हॉईस काही नीट आला नाही. सो त्यामुळे मी व्हॉईस रेकॉर्डिंग केल्याने मी हा व्हिडिओ टाकतो आहे. सो त्यामुळे थोडं तुम्ही समजून घ्या. आणि आपल्या पुढे एक गाडी आहे आणि आपण पुढे चाललो. चलो बाय. जर व्हिडिओ बघता जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असतील सो त्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, या सगळ्या गोष्टी करा. कारण की तुमच्या भावाला सपोर्ट भेटेल आणि असेच काहीतरी एक नवीन व्हिडिओ टाकायला मला जरा चांगलं वाटेल. सो त्यामुळे